नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय लक्ष्मीच्या पावलांचा इंटरेस्टिंग असा एपिसोडच्या सुरुवातीला इथे नैना धावत धावत इकडे कलाकडे येते आणि बघूया पुढे काय काय म्हणते ते. कला, तुला काय गरज होती? काय चाललंय तुझं? आज माझा पाठलाग करत तू सौरभच्या क्लिनिकपर्यंत येऊन पोचली होतीस. काय काय समजतेस काय तू स्वतःला? आणि माझ्यावर डाऊट कसला घेतेस तू? असं म्हणते. मुळात माझ्या गोष्टीत नाक खुपसायला तुला सांगतं कोण? कला, ते नैना, ते प्लीज शांत हो. काय शांत हो? अगं तुला वाटतं तसं काही नाही आहे. अगं आम्हाला सगळ्यांना तुझी काळजी वाटते ग, पण तू आम्हाला एकही गोष्टीचं नीट उत्तर देत नाहीस. तुला काही विचारलं तरी तू चिडचिड करतेस. असं म्हणून कला म्हणते, म्हणून मग मला वाटलं म्हणून असं करावं लागलं. पण ताई, हे बघ, हे सगळं मी तुझ्या काळजीसाठी केलं. काही गरज नाही आहे माझी काळजी वगैरे करण्याची. माझा नवरा समर्थ आहे माझी काळजी घ्यायला. हो, माझं तसं म्हणणं नाहीच आहे. इनफ कला, इनफ. नैनाताई, नैनाताई, काय तुझं पोट? आता माझं पोट काय काय पोट? आता काय झालंय माझ्या पोटाला? नाही, तुझं पोट पण जर असं खाली सरकासारखं वाटत नाही आहे का तुला? आणि रजनी मॅडम पण म्हणत होत्या, नक्की तुला बरं वाटतंय ना? मग आता का नैना म्हणते, अगं शटाप कला. हे बघ, तू ना उगाच काहीतरी मुद्दे घेऊन घरात गोंधळ घालण्याचा प्रयत्न करू नकोस आता. हे बघ, आणि हे बघ, माझी डिलिव्हरीची डेट जवळ आली आहे आणि आता फेजमध्ये पोट इतकं खाली उतरणारच ना. इनफ, असं म्हणते. स्टुपिड. आणि मग तरा परत निघून जाते बरं का, रागाने. आणि इकडे बघा प्रेक्षकांनो मजा. परवाच्या भागात सौरभ म्हणतो डिलिव्हरी व्हायच्या टायमिंगला होईलच, आणि इकडे म्हणते जवळ आली. नेमका यांचं गोड बंगाल आता कधी उघडकीस येते? लवकरात लवकर उघडकीस यावं. तर इकडे नैना निघून गेल्यानंतर कला अशी विचार करत कपड्यांच्या घड्या घालत बसली आहे. ती तिच्याच विचारात आहे. तिला वाईट पण वाटते. नैना ताई असं एकदम येऊन रागवून गेली आहे. पण जे असो, बघू पुढे काय काय होणार आहे ते. अशी छान ती अशी घड्या घालते, तिचं लक्ष नाही आहे, आपल्याच विचारात आहे. अद्वैत तिकडनं शिट्ट्या वाजवत येतोय बाहेर आणि तो शिट्टी वाजवता थांबतो आणि त्याच्याकडे बघतो कलाकडे. खरे 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 असं म्हणून ओरडतो आणि मग म्हणतो, काय नको माझा एवढा विचार करूस. मी तुझा विचार करत नाही आहे. कोण समजतोस रे तू स्वतःला? अख्खं जग तुझा विचार करेल. मी तुझा अजिबात विचार करत नव्हते. असं म्हणतात, ते शक्यच नाही. आता बघा, ते नक्की का? नक्की काय? नक्की नाही. जनरली जग माझा विचार करतंच आणि जगातली तू सुद्धा एक व्यक्ती आहेस, म्हणून त्यामुळे तू माझा विचार करणं स्वाभाविक आहे. एनिवे, मी माझा ग्रेटनेस जरा अशा लोकांसमोर प्रूफ करत नाही मी. असं म्हणतो तो आणि कलाची कळ काढत असतो. खरे, एनिवे तू उठ इथून आणि तिकडे बस. का? तू माझ्या एरियात बसली आहेस. माझं काम झालं की मी उठते. उठायचं आणि तिकडे बसायचं. उठणार नाही. उठ. नाही उठणार. आता 2 मिनटं अद्वैत काय करतो बघा प्रेक्षकांनो. तिने एवढे छान घडी केलेले कपडे आहेत ना, तो शर्ट असा उचलतो, त्याची घडी उचकटतो आणि सोफ्यावरच नेऊन टाकतो. चांदेकर, अरे काय विचित्र माणूस यार. थांब अरे चांदेकर, वेळ लागलाय का तुला? घडी केलेले कपडे आहेत ते सुद्धा तुझे, पण ते तू केलेस. मी केलेत का? हो, मी केले घडी. मग काय नाही, तू माझ्याशी जशी वागतेस तसा मी तुझ्याशी वागणार. असं तो म्हणतो अद्वैत कलाला. आणि किती विचित्र आहेस रे तू, हो बाजूला, असं म्हणते कला आणि निघून कामं वाढवून ठेवतो असं म्हणतो. आणि मग त्याच्यानंतर, खरे तुझा हा सगळा पसारा आवरला ना की मग लाईट बंद कर असं म्हणून सांगतो आणि उरलेले शर्ट पण फेकून देतो त्याचे. मी झोपतो असं म्हणून गुड नाईट म्हणून आडवतो. मग त्याच्यानंतर लगेच कलासुद्धा तोंड वाकडं करून गुड नाईट असं म्हणते आणि इकडे अद्वैत झोपून जातो. छान नोकझोक दाखवतात ना यांची मध्ये मध्ये. कला मात्र बिचारी वैतागलेली आहे. तर अशा पद्धतीने आता सकाळ उजाडली आहे. सकाळ उजाडल्यानंतर इकडे कला झोपलेली आहे अजूनसुद्धा सकाळी, आणि तिकडे ना तिच्या अंगावर असा तो साडीचा पदर आहे ना, तो सारखा येत असतो, म्हणून ती चांदेकर असं करते. परत एकदा येतो, परत ढकलते. काय आहे, झोपू देणार आहे असं म्हणते. गप ना, काय चाललंय असं विचारत असते ती. परत जो पदर येतो आणि मग शेवटी आता कलाचा पेशन्स संपतो बरं का. सकाळ सकाळी डोळे उघडते आणि एकदम चांदेकर असं म्हणून बघते पडद्याच्या मागे, तर चांदेकर तिथं नाही आहे. तोपर्यंत चांदेकर तिकडनं भॉ करून येतो आणि मग कला त्याच्याकडे वळून बघते. झालं? वेळ लागलाय का तुला? वेडाबिडा म्हणायचं नाही मला. ठार वेळ आहेस तू, ठार. एकदा नाही 10 वेळा म्हणेन. आता छान झोपले होते ना मी सुखाने, का उठवलंस? कशा ह्याला छळ म्हणतात, छळ. चांदेकर असं म्हणते. काही म्हण करे, तू थोडीशी शूरवीर झालीस. शूरवीर म्हणजे जंगलात असताना मी तुला भॉक केलं होतं ना, तेव्हा कशी घाबरली होतीस तू? तर तुझं पप्पा झालं होतं तुझं. आता तू आतून बाहेरून हादरली होतीस.
त्याचा पप्पा म्हणायला येत नाही आहे तुला असं म्हणून कला म्हणते. आणि मी एवढी काही घाबरले नव्हते, आती करू नकोस. घाबरली होतीस, मी बघितलं होतं तुझा चेहरा. त्याच वेळेला ॲक्च्युली तुझा फोटो काढायला हवा होता आणि एवढी मिठी फ्रेम करून लावली असती ना इथे बेडरूममध्ये. हे बघ, कुठलाही नॉर्मल माणूस ना तशीच रिॲक्ट होतो, तशीच रिॲक्ट झाली. हे मी रिॲक्ट नाही करत असं. मग तू काय नॉर्मल आहेस का? झालं यांची सुरू सकाळ सकाळी. विषय बदलू नकोस. घाबरट कुठली, डरपोक खरे. मान्य कर तू घाबरट आहेस. झालं तुझं. झोपू मी? कशाला उठवलंयस ते तरी सांग. तूच माझ्याकडे मागितलंस ना. काय मागितलं मी तुझ्याकडे आणि कधी मागितलं? तूच मला म्हणालीस ना की कॉलेजमधला अद्वैत चांदेकर कुठे कुठे जात होता तिथे मला घेऊन चल म्हणून. चल मग उठ. अय्या खरंच अय्या वय्या करायची गरज नाही आहे, माझ्याकडे वेळ फार कमी आहे, मला ऑफिसमध्ये खूप काम आहेत. तोपर्यंत इकडे कला निघून जाते बरं का आवरायला आणि अद्वैत तिच्याकडे बघतच राहिलाय. आता बघूया यांचा दिवस कसा जातोय, ते छान छान जातोय का आणि नेमकं काय काय घडतंय. तर अद्वैत आपला असा छान चष्मा वगैरे लागतो, तोपर्यंत कला चल रेडी 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 असं म्हणतो. रोज अशीच रेडी होत जा, म्हणजे लवकर रेडी होत जा. मी रोजच लवकर. 1 मिनिट थांब, चल लवकर असं इथे सांगते बरं का ती. चांदेकर माझी पर्स, थांब 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 असं म्हणत असते कला. तर चांदेकर म्हणतोय चल लवकर. पण तू मला नेतोयस कुठे? चल तुला सांगतो तुला असं म्हणून अद्वैत म्हणतो. आणि ती गाडीकडे वळत असते. तिकडे कुठे चालली आहेस? कारकडे. कारने नाही जाणार आहोत आपण, डुड आपण बाईकनं जाणार आहोत, थांब आलो आहोत असं म्हणते. आणि इकडे कलाला आणखीन शॉक बसतो बरं का. याच चांदेकरला ना मी पहिल्यांदा उत्साहात बघते बरं का. मला वाटतं आज वेगळाच चांदेकर बघायला मिळणार म्हणून कला इथे खुश होते. बघूया चांदेकर कसा दिसतोय ते, कसा वागतोय ते. ये ना असं ती म्हणते. आता चांदेकर बाईक घेऊन आलाय बरं का. कलाला बस म्हणून सांगते. बस थांब थांब असं म्हणते. मग ती बस या साईडला घेते आणि गाडीवरची बसते. आणि बसलीच का नीट? हो हो बसले बसले सांगते. निघायचं? तर हो. गणपती बाप्पा मोरया असं म्हणून दोघं जण आता छान प्रवासाला निघालेत बरं का. आणि मग पुढे गेल्यानंतर अद्वैत कसा म्हणतो बघा कलाला, प्रेक्षकांनो, पदर 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 असं म्हणतं. आणि मग त्याच्यानंतर कलाला समजत नाही की नेमकं काय चाललंय. ती क्लचर लावायच्या विचारत असे. खरे पदर पदर काय? अरे पदर उडतोय. मग तो बांध, म्हणजे बाकीच्या गाड्यांमध्ये अडकेल नाही तर आपल्या गाड्यांमध्ये अडकेल. बांधतो एवढं कळतं मला. तेवढं करतं तर मग बांध ना तो. पदर उडायला काही शूटिंग सुरू आहे का? आणि मला पकडून पाडायचा प्लॅन आहे का तुझा? हे आपण कधी एकतरी गोष्ट एकत्र करतो का? मग तो म्हणजे अरे बावळट, मी पडले असते ना मी. तूच बावळट. तुला माहिती आहे मुद्दाम करतेस तू. तू मान्य कर आधी, तुला माझा पाडायचा प्लॅन होता. चल म्हण लवकर. छे पाडू 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 म्हणून तो गाडी स्पीडनं हलवतो आणि म्हणतो चांदेकर ठीक आहे ठीक आहे. हे बघ मी तुझ्या पोकळ धमक्यांना घाबरत नाही, पण तुझं समाधान व्हावं म्हणून तुझं बरोबर मी मान्य करते, तुझं बरोबर. तो म्हणतो व्हेरी गुड गुड व्हेरी गुड. हे बघ आपण बरोबर वागलो ना की आपण अगदी बरोबर ठिकाणी पोहोचतो असं म्हणून इथे अद्वैत सांगतो. आणि आता ते एका ठिकाणी आलेत बरं का. मग आता तिथे गाडी वगैरे लावून झाल्यानंतर इकडे अद्वैत कलाला काहीतरी सांगतोय आणि तो म्हणते चांदेकर अरे ही तर टपरी आहे. मग मी कुठे म्हटलं 5 स्टार हॉटेल आहे म्हणून. अरे तसं नाही, म्हणजे तू टपरीवर येऊन चहा प्यायच्यास. आणि मग तोपर्यंत इथे टपरीजवळ आलेत बरं का. किती किती प्रश्न विचारतेस तू. आता पोचलोय ना आपण, पण म्हणजे तू आधी चहा प्यायच्यास. कॉफीची नाटकं हल्लीची आहेत का तुझी? तुला काय करायचं आहे? आणि हे बघ इथे या टपरीवर आता अख्ख्या जगात ना चहा दिला जातो, पण फक्त माझ्यासाठी कॉफी बनवली जाते, स्पेशल कॉफी, म्हणून इथे आलोय आपण. आणि तोपर्यंत आता त्यांचं लक्ष गेलंय बरं का. मग ते दोघं जण असे समोर येऊन उभे राहिलेत त्या काकांच्या समोर. आणि नमस्कार भाऊ असं म्हणतो. ओळखलत का? तर ते भाऊ म्हणतात तू चांदेकर ना? हो वा लक्षात आहे की तुमच्या, काय परफेक्ट आहे की तुमच्या असं म्हणून अद्वैत म्हणतो. हो अरे तू आणि तुझ्या ग्रुपचा अड्डा होता हा असं म्हणून तो सांगतात काका. किती वर्षांनी आलास तू? ॲक्च्युली काय झालं, आमच्या घरी ना कॉफी करते, ही कॉफी करते पण बरी बनवते तशी, पण काय आहे ना जगातल्या बेस्ट कॉफी कशी असते हे दाखवण्यासाठी मी इथे घेऊन आलोय तिला असं तो सांगतो बरं का. आणि मग ही कारभारीण का? तर लगेच कला आपलं मंगळसूत्र दाखवते आणि अद्वैत त्याच्याकडे बघतो बरं का. हो म्हणायचं ना लगेच, हे असं काय दाखवायची गरज आहे वगैरे असं. आणि मग त्याच्यानंतर इकडे तुम्ही बसा आम्ही कॉफी आणतो असं म्हणत ते कॉफी करायला गेलेले आहेत आतमध्ये. बस आता असं म्हणून मग कला आणि अद्वैतची इथेही नोकचोक. का तुम्ही काय घेणार, चहा की कॉफी की नेहमीवाली चांदेकर कॉफी? स्पेशल कॉफीच.
मग त्याच्यानंतर नाही नाही मला चहा पाहिजे असं म्हणून सांगते. अगं मग कशाला, इथे कॉफी प्यायला आलोय ना, कॉफीची चव कशी असते ते दाखवायला आलोय ना, तुम्ही कॉफीच द्या असं म्हणून ते सांगतात बरं का. आणि अशी दोघं चालूच आहे. तुला इथल्या कॉफीची टेस्ट कळावी म्हणून आलोय ना आपण, त्यामुळे कॉफीच प्यायची. दोन्ही कॉफी, काहीही बोलली तरी तुला प्रॉब्लेम. मग अशी पण मंगळसूत्र दाखवलं तर ओरडायला लागलास. त्यांना कळणार कसं वगैरे आपलं लग्न झालं ते. आता त्यांनी म्हटलं ना कारभारी म्हणून, तरी पण नाही, तुझं दिसतंय ना गळ्यात मंगळसूत्र, बोलून काय दाखवायची काय गरज आहे असं म्हणून तो ओरडत असतो. आणि थोड्यात आता कॉफी आलेली आहे बरं का त्यांच्यासमोर. भाऊ कॉफी घेऊन येत आहेत छान असे कप भरून, आणि दोघं जण कॉफीचा पहिला घड घेतात. आणि मग कॉफी छान आहे म्हणून सांगतात दोघांना. चांदेकर कॉफी तुमची घ्या, स्पेशल वन असं म्हणून सांगतात. आणि तो चांदेकरनं असा छान वासबीस घेतो कॉफीचा आणि कॉफी पितो. छान आहे. मग कला पण म्हणते मस्त आहे कॉफी. मग अद्वैत पण तो मस्त आहे. मग माझी निवड कधी चुकत नाही असं म्हणून अद्वैत इथे म्हणतो बरं का. आणि छान असं मस्त मनसोक्त कॉफी पितोय असं छान आस्वाद घेऊन. तुम्हाला पण तुमच्या कॉलेजचे जुने दिवस आठवले ना, ते कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. तर इथे असं भाऊ एक नंबर आहे कॉफी. भाऊ पण खुश होता तिथे. अद्वैत कला पण असं छान आहे कॉफी म्हणून, तर शेवटचा घोट आहे असं म्हणून तसं कॉफी घेतो. आणि मग ग्लास तिचे ठेवतो आणि म्हणतो मला सवय आहे दे ग असं म्हणून तिच्या हातातला ग्लास पण घेतो बरं का. आणि मग इकडे ना तो 500 रुपयाची नोट काढतो बरं का कॉफीचे पैसे देताना. आणि मग भाऊ म्हणतात अहो 500 रुपये, अरे 40च रुपये झाले, सुट्टे नाही आहेत का असं ते विचारतात इथे अद्वैतला. आता अद्वैत काय उत्तर देतोय बघा, 40 फक्त कॉफीचे झाले, पण तुम्ही जे काही प्रेम दिलं, ज्या आठवणींना उजाळा दिला त्याचं काय, राहू देत तुमच्याकडे असं म्हणून ते 500 रुपये ते ठेवायला देतात. खरंच कॉलेजचे जुने दिवस आठवतात. पाया पड. आणि मग असं म्हटल्यानंतर पण आता जोडीनं म्हणतात ते. तिनं बघ कसं अभिमानानं मंगळसूत्र दाखवलं, तसं तू सुद्धा जिथे जाशील तिथे तिला बरोबर घेऊन जा असं म्हणून ते सांगतात. आणि मग दोघं जण मिळून इथे जोडीने नमस्कार करतात बरं का भाऊंना. मग एवढा मोठा साहेब झालास, भाऊला विसरला नाहीस तू अजून असं म्हणून ते पण म्हणतात. भाऊ होतात ते सुद्धा, येत जा अधूनमधून असं सांगतात. हा भाऊ आता म्हातारा झालाय. अजिबात म्हातारा म्हणायचं नाही स्वतःला, तुम्ही चिरतरुण आहात. बरं बाबा असं म्हणतात. मी कितीही म्हातारा झालो तरी तुझी पोरं बी माझ्याकडेच कॉफी पितील बघ येऊन असं म्हणतात. आणि आता दोघांना ऑकवर्ड व्हायची वेळ आली बरं का. पण येतो भाऊ असं म्हणतात आणि निघून जातात. काळजी घ्या असं म्हणून सांगतात. भेटू असं म्हणून भाऊना एकदम म्हणतात असं. आणि दोघं जण आता निघतात बरं का. तर असं छान पद्धतीनं कॉफीचा स्पॉट तरी एन्जॉय केलेला आहे दोघांनी. आणि जाताना इकडे कला आणि अद्वैत गप्पा मारतात. कलाला अद्वैत पुढे सांगतो, तुला माहिती आहे मी ज्यावेळी कामाला जायचो ना, त्यावेळी मी नेहमी ना इथून कॉफी प्यायचो, भाऊंच्या पाया पडून जायचो आणि माझी सगळी कामं पूर्ण व्हायची बरं का भाऊंच्या पाया पडल्यानंतर. वा असं म्हणतात. आणि मग इकडे अद्वैत तिला काय काय सांगतोय, अजून आठवणींना उजाळा देतोय. आणि कला ना त्याचं हे वेगळंच रूप बघते आणि किती चांगला आहे हा चांदेकरचं हे रूप ना, हे मी कधीच पाहिलेलं नाहीये. म्हणजे नेहमीचा चांदेकर आणि आत्ताचा चांदेकर यात जमीन आसमानाचा फरक आहे नाही. किती मस्त आहे हा, एकदम आनंदी, मोकळा ढाकळा असं म्हणते. अगदी आवडेल असा, म्हणजे स्वभावाने आवडेल असा. असं परत बाजू आपली सावरून घेते ती. आणि तिचं लक्ष नाही आहे बघून तिच्याकडे अद्वैत चुटकी वाजवतो. काय कुठे हरवलीस असं म्हणते. निघायचंय ना पुढे, चल मग असं म्हणतो. आणि आता दोघं जण पुढच्या प्रवासाला निघालेत, तरी पण इकडे कला असं छान त्याच्याकडे बघून हसतीये बरं का. दोघं जण छान इकडे गाडीवरनं निघालेत. मस्त वाटतंय दोघांना असं फिरताना बघून. तर तिकडे घरामध्ये नैनाबाईंचं काय चाललंय आता बघूया. नैना विचार करते, म्हणते मला आता काहीतरी करावंच लागणार आहे. सौरभचं तोंड कसं गप्प करू. कमॉन नैना, काहीतरी विचार कर, काय करता येईल म्हणून नैना इकडे तिकडे फेऱ्या मारत विचार करते. मला आता ॲब्सोल्युटली काहीच सुचत नाही आहे, ब्लँक झाली आहे मी पूर्णपणे असं ती म्हणते इथे. आता एकतर दिवससुद्धा भरत आलेत, म्हणजे सगळ्यांचे डोळे बाळ कधी येणार याच्याकडेच लागलेले आहेत आता. आणि जे सौरभला थोडेफार पैसे दिले ना, तर यापुढे त्याच्याकडून मदत घेऊ शकले असते मी. पण आता काय करायचं, कसे आणू पैसे, काय करू असा विचार चालू आहे तिचा. आणि सध्या सगळे ऑनलाईन पेमेंट करतात, त्यामुळे आता कोणाकडे जास्त कॅशही नसते. आणि मग तिलाच ना फिरता आठवतं आहे, एक मिनिट सगळे ऑनलाईन पेमेंट करतात म्हणजे हे बरोबर आहे, पण आबा कुठे ऑनलाईन पेमेंट करतात, ते तर कॅशनेच व्यवहार करतात सगळे. त्यांच्या कपाटात मला कॅश मिळू शकते असं ती इथे विचार करते. आता त्यांच्या कपाटातली कॅश कशी मिळवते कला ते बघत राहूया. त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बरं का. आता हात मारावा लागेल मला एवढंच असं म्हणते. आणि आता गुड जॉब नाही ना, गुड जॉब म्हणून स्वतःचंच कौतुक करते.
आता बरं कधी करता येईल हे काम, हे ती विचार करते. आणि मग तिच्या लक्षात येतं की आत्ता आबांची मंदिरात जायची वेळ झाली. एकदा का ते घराच्या बाहेर पडले की मग तेथे जाऊन माझं काम मला करता येईल असं आता नयनाला इथे स्वतःच्याच कल्पनेवर आनंद आला आहे. आणि मग तिकडनं निघून जाते. तर अद्वैत आणि कला आता एके ठिकाणी येऊन थांबलेत बरं का. कलाला अद्वैत इथे गाडीवरनं उत्तर म्हणून सांगतो. आणि मग कला म्हणते का म्हणजे इथे काय करतोय आपण, इथे का आलोय आपण, फालतूचे प्रश्न विचारू नको, गडबड करू नको, आधी उतर, बाजूला हो असं म्हणून तो सांगतो अद्वैत. आणि मग तो कलाला उतरवून ना इथे गणेश मिसळ सेंटर म्हणून बोर्ड दिसतोय बरं का. तिथे येतो तर ते दुकान बंद आहे. मग तो म्हणतो एक्सक्यूज मी, हे मिसळीचं दुकान बंद आहे की आज बंद आहे, काय म्हणजे कल्पना. तो म्हणतो काही माहिती नाही. आणि मग तो पुढे येऊन विचारतो अजून एका दुकानदाराला आणि म्हणतो की हे मिसळीचं दुकान बंद आहे का, तर कधी बंद असतं म्हणजे कधी उघडेल, काय सांगता येईल का. तर ते म्हणतात हो मिसळीचे दुकान आज नाही, कित्येक वर्षांपासून दुकान बंद आहे. मग ते मिसळीचे ओनर पवार काका ते आय थिंक मुंबईला शिफ्ट झाले. तसं आता तो दुसरा व्यक्ती सांगतो ओके थँक्यू असं म्हणून सांगतो. आणि मग त्याच्यानंतर कला पाठीपोट येते त्याच्या आणि म्हणते काय रे, काय झालं, काय हवं काय होतं तुला असं म्हणून विचारते. खरे अगं इथे कॉलेजमध्ये असताना इथे टपरीवर मिसळ खायला यायचो पण ती आता बंद झाली. काय तू काय चेष्टा करतोस का माझी, आता त्यात काय एवढं. वाव, म्हणजे द ग्रेट चांदेकर मिसळीच्या स्टॉलवरून मिसळ खायचा, माझा विश्वासच बसत नाहीये. अरे कोल्हापुरातली टपरीवरची मिसळ जगात भारी असते एवढं माहिती नाही आहे तुला. हे मला माहिती आहे पण हे तुला माहिती कसं आहे. मुळात तू टपरीवर येऊन मिसळ खायचास तर, आणि तुला मिसळ आवडते हे सांगितलं नाहीस का तू आधी. का तुला का सांगू मी आधी, तू कोण आहेस, माझी मैत्रीण की गर्लफ्रेंड, बायको, मी तुझी बायको आहे असं उद्धटासारखं का बोलतोस माझ्याशी. कारण तू अति आगाव आहेस आणि अशा लोकांशी मला बोलायला असंच बोलावं लागतं असं म्हणतो. चल आता जाऊया मग. नाही मग आता मिसळीचा विषय निघालाय ना तर मिसळ खाऊनच जायची आणि मिसळ खावी लागणार. चल दुसरी टपरी शोधूया. अरे दुसरी टपरी, चल ना आपल्या टपरीवर जाऊया. आपल्या, अरे हो विसरलास का, खरेंची मिसळ आहे आणि खरेंची मिसळ सुद्धा अख्ख्या कोल्हापुरात फेमस आहे, माहीत नाही का तुला असं म्हणून ती म्हणते मला माहिती आहे पण आपल्या काय, चल असं म्हणून तो सांगतो. आणि मग दोघं जण आता मिसळ खायला जाणार आहेत, बघूया. आणि तेवढ्यात त्यांची नोकझोक चालूच आहे. आणि मग कला हलत नाही आहे म्हणून अद्वैत परत येतो. कारण कला तेवढ्यात टोपी विचारत असे, ही टोपी किती दिली. अद्वैत परत येतो म्हणतो आणि ए टोपीवाली चल ना आता, का थांबलेस, मी तुझी मैत्रीण असते तर नेलं असतं तुला आमच्या टपरीवर, आता काय भर रस्त्यात माझ्याकडून वधून घेणार आहेस. अगदीच तसं काही नाही पण तू मान्य कर मी तुझी मैत्रीण आहे, मग मी तुला हक्काने आमच्या स्टॉलवर नेईन. आता मी कशाला मान्य करू, मग नको जायला आपण. चला त्या टोपीची किंमत काय हो, 100 रुपये. हो ठीक आहे. हे बघ मी जरी मान्य करत नसलो ना तरी त्या टपरीचे ओनर जे काही आहेत खरे ते माझ्या ओळखीचे आहेत, माझे बाबा आहेत ते, माहिती आहे मला. तुला मिसळ हवी असेल तर चल माझ्याबरोबर. चांदेकर थांबणार आहे असं म्हणते आणि ती परत येते आणि गाडीवरच जाऊन बसते बरं का. आणि म्हणते एवढी काय घाई करतोयस तू, काय पद्धत आहे ही. आणि ती काय टपरी बंद होत नाही आमची, टपरी बंद झाली ना तरी तुझ्यासाठी उघडायला लावेन मी, मोशील आहे माझं तिथे, चल मग. पण चांदेकर तू असं असशील असं वाटलं नव्हतं, आयुष्यात कधी मी इमॅजिन केलं नव्हतं असं असेल. असा म्हणजे कसा, असा म्हणजे असाच एकदम सिम्पल स्वीट असा, टपरीवर जाणारा, चहा पिणारा, टपरीवर येऊन मिसळ खाणारा, बुरकन बाईक चालवणारा सिम्पल मॅन. मी असाच आहे, फक्त त्याचा कधी शो ऑफ करत नाही. मी सर्वसामान्य असण्याचा कधीच कोणी शो ऑफ करत नाही. उलट मी फक्त 5 स्टार हॉटेलमध्येच जातो, पॅकबंद बाटलीतलंच पाणी पितो. याला शो ऑफ करणं म्हणतात आणि याला माज म्हणतात. मला वाटलं तू आहेस, बघितलंस, तुला कधी चुकीचं वाटतंय ते, माजुरडा तू आहेसच ते बरोबरच आहे पण असा साधाही आहेस हे आज कळलं मला. जास्त बोलू नकोस हा असं म्हणून कला अद्वैत चालू यांची नोकझोक दोघांची. आणि मग ते परत काय कसला विचार करतोयस, ॲक्च्युली काय आहे ना मला सगळं एन्जॉय करायला आवडतं असं अद्वैत सांगतो बरं का पुढे. तुला माहिती आहे मी कॉलेजमध्ये असताना आबा मला सांगायचे की पैसे बघून म्हणजे पैसे आहेत म्हणून फक्त उधळायचे नाहीत, एन्जॉय करणं म्हणजे पैसे उधळणं नाही, छोट्या गोष्टीतून आनंद शोधायचा असतो. अगं आणि इनफॅक्ट कॉलेजमध्ये असताना लिमिटेडच पॉकेट मनी मिळायचा दर महिन्याला मला असं म्हणून अद्वैत सांगतो. आणि तेवढ्याच पॉकेट मी बघा मला महिन्याभराचा खर्च जो काय तो भागवावा लागायचा. पण तू आजही ती शिकवण नाही विसरलास, आजही तू उधळणपट्टी करत नाहीस. एकदा शिकलेली गोष्ट मी कधीच विसरत नसतो. तू काय करायचीस, मी काय करणार, आमच्याकडे तर पैसेच नव्हते उधळायला, त्यामुळे आम्हाला ही मुभाच नव्हती काही.
खरंच कौतुकास्पद आहे तुझं. म्हणजे काय आहेस मी कौतुकास्पद, कौतुक प्रधान, कौतुक मिश्रित, कौतुक पुरे 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 कळलं. तशी तू सुद्धा समाधानी आहेस, म्हणजे जास्ती काही डिमांड नसतात तुझ्या, असं म्हणून दोघं जण इथे बोलतायत. तुझ्याकडे पैसे असले तरी ते कसे सांभाळून वापरायचे हे कळतं तुला. चला, म्हणजे आपल्यात काहीतरी कॉमन आहे हे तू कबूल करतोस. जरा बोललो म्हणून लगेच झाडावर चढू नकोस, असं म्हणून परत कल्याला अद्वैत म्हणतो, तसं तर माझ्यात अनेक चांगल्या गोष्टी आहेत, त्या तुझ्यात कशा आहेत? मी समजूतदार आहे, तू समजूतदार नाही आहेस. आती आगाऊ लोकांसमोर मी माझा समजूतदारपणा असा वेस्ट करत नाही. म्हणजे आपण समजूतदार नाही आहोत हे आपण कबूल करायचंच नाही आणि समोरच्याला सतत ऐकवत राहायचं. एकदा चालू झालीस की स्टॉपचं बटनच नाही आहे का तुझ्या तोंडाला, असं म्हणून परत अद्वैत म्हणतो, चल बाजूला गाडी स्टार्ट करू दे. तुला काय वाटतं? आणि काय तू कधीच काहीच बोलत नाहीस, तू शांत माणूस आहे. हो, मी खूप कंपोस्ट माणूस आहे आणि मी काय, मला चांगलंच माहिती आहे. चल हो बाजूला, जास्त बोल नकोस, नाही तर गाडीवरनं पाडेन तुला. आणि मी काय एकटी पडणार आहे का? तुला घेऊन पडेन, घाबरत नाही मी तुला, असं म्हणते. बघू ना बस, असं म्हणून सांगते. आणि बघा माझ्या प्रेक्षकांनो, कला अद्वैतची भांडणं कशी चालू आहेत आणि अद्वैत काय करतोय पुढे. काय म्हणालीस तू, मला घाबरत नाहीस? तर ती म्हणते नाही घाबरत. आणि मग तो गाडी एकदम फास्ट स्पीडमध्ये चालवतो. चांदेकर असं म्हणून इकडे कला ओरडत असते. आणि मग नंतर जाम स्पीडनं दोघं जण गाडीवरनं जात आहेत. आणि मग कलाने इकडे त्याला धरले, ब्रेक दाबल्यानंतर छान बॅकग्राऊंडला गाणं वाजतंय. अशा पद्धतीनं छान यांची डेटच म्हणा एक हवं तर. जुने दिवस आठवत आहेत कला आणि अद्वैत, किंवा कलाने अद्वैतला फोर्स केले जुन्या दिवसांमध्ये राहायचं. तुम्ही सुद्धा कधीतरी कॉलेजमध्ये जाऊन या आणि आपले जुने दिवस आठवून बघा. तुम्हाला नक्कीच इथे रिफ्रेश झाल्यासारखं वाटेल. काय काय होतंय ते बघूया पुढच्या भागामध्ये. तर आता प्रेक्षकांनो, उद्याच्या भागात इथे नैनाने पैसे घेतलेत बरं का. आणि आता नैना पैसे घेऊन जात असताना रोहिणीला कळतंय की नैना काहीतरी लपवते आणि म्हणून रोहिणी इकडे बहुतेक नैनाचा पाठलाग करेल. आणि तिकडे एक व्यक्ती इकडे कलाच्या मागे येतोय, तर अद्वैतनं कलाच्या मागे येणाऱ्या व्यक्तीला अडवलंय आणि अर्थात तो त्याचा मित्र आहे बहुतेक, पण ओळख करून देताना ही माझी बायको अशी म्हणून ओळख करून दिली. आणि ह्या दोघांची भांडणं होता होता थांबलेत. म्हणजे ते मित्र आहेत हे नंतर कळते. इंटरेस्टिंग होणार आहे भाग, त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा.